आज निवेदन दिलं 1 ते 2 मिनिटात आपलं निवेदन म्हणजे असं आहे, जे जिल्हा परिषदमध्ये जे कामं निघतात सुशिक्षित बेकारसाठी, ते फार मुलं सुशिक्षित बेकार आहेत. सुबे म्हणतात ना तुम्ही त्याला, सुशिक्षित बेकार ते सुबेच्या कामासाठी ते टेंडर निघाले होते हैदराबादचे मध्ये. तिथले डेप्युटी इंजिनियरनी ठराविक लोकांनाच NOC दिलं आहे, म्हणजे यांच्याकडे 2-3 वर्षात कुठलं काम पेंडिंग नाही म्हणून. काही लोकांना दिलं नाही, म्हणजे त्या लोकांना काम मिळू नये. ते कागद नाही असल्यामुळे ते टेंडर ओपन करताना त्याचं टेंडर रिजेक्ट होतं आहे. ते मुद्दाम करण्यासाठी आम्ही फोन करून सांगितलं पण दिलं नाही, म्हणून त्यासंबंधी ते आम्ही तक्रार करायला आलो होतो. ते तसं GR नाही आहे. तिथल्या लोकांनी ठरवून ते आमदार जे सांगते त्यांनाच काम मिळालं पाहिजे या दृष्टीकोनातून ते सगळं करलं. हे PW असंच चालू आहे, जिल्हा परिषद असंच चालू आहे, जलजीवनमध्ये असंच चालू आहे, सगळीकडे असंच चालू आहे. म्हणजे कुठंतरी त्याला पायबंद बसायला पाहिजे. ठीक आहे, जे काय नियमानुसार टेंडर भरते, जे लोएस्ट असते त्यांचे कागदपत्र पूर्तता आहेत, जे त्याला फिजिबल आहेत त्यांना तुम्ही द्या. असं प्रत्येक फिजिबल असलेल्यांना डावलून दुसऱ्यांना देण्यासाठी जर असं करत असतं ते बरोबर नाही, म्हणून ते निवेदन दिलेलं आहे. आता ते सगळं बघून कारवाई करतो म्हणले तुम्ही.